केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा विधेयक 2019 मधील तरतुदीनुसार नवीन नियम करून वाहनधारकांची आर्थिक मिळवणूक होत आहे। परिवहन विभागाशी निगडीत प्रत्येक कामासाठी असलेल्या शुल्कामध्ये अनेक पटीने वाढ केली आहे। वाहन कायद्याच्या उल्लंघन झाल्यास होणारी दंडाची रक्कम ही वाढली आहे। मुक्त परवाना धोरणामुळे रिक्षाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली, पण व्यवसाय काही वाढला नाही। कुटुंबाचा उदरनिर्वाह करता 12 तास रिक्षा चालविणे भाग पडत आहे। वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र घेण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन 50 रुपये दंडाची तरतुदी असलेले नोटिफिकेशन सन 2016 साली काढण्यात आले। यास मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला। वाहतूक संघटनांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल केली असता न्यायालयाने सदर नोटिफिकेशनला स्थगिती दिली। जून 2024 मध्ये याचिका निकाली काढल्याने माननीय परिवहन आयुक्त यांनी 17 मे रोजी परिपत्रक काढून विलंब शुल्क आकारणी सुरू केली। यामध्ये अनेक रिक्षा चालकांना हकनाक हजारो रुपये विलंब शुल्कास सामोरे जावे लागत आहे। या अन्यायकारक कारवाईमुळे रिक्षा चालकात असंतोष निर्माण झाला। रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं दिनांक 29 जुलै रोजी इम्पिरियल हॉल येथे निर्णायक मेळाव्याचे आयोजन केले। अध्यक्षस्थानी कॉम्रेड आडम मास्तर हे होते। प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ नेते प्रकाश आळंदकर, भारतीय मजदूर संघ, रियाजभाई सय्यद, रिक्षा महासंघ। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजीज खान यांनी करताना मेळावा घेण्याचा उद्देश स्पष्ट करत अन्यायकारक कारवाईबाबतची माहिती दिली। रियाज सय्यद यांनी रिक्षा चालकावर आलेल्या संकटांवर मात करण्याकरिता एकजूट आवश्यक आहे। या एकजुटीकरिता हा मेळावा आहे। मेळाव्यात कोणी लहान मोठा नाही, एक दिलाने आलेल्या संकटावर मात करू असे म्हणाले। प्रकाश आळंदकर यांनी यापूर्वी झालेल्या विविध आंदोलनाची माहिती देत सरकारी धोरणाविरुद्ध लढा देताना सर्व घटकांना सामावून घेऊन जाण्याचा प्रयत्न गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले। मेळाव्याचे अध्यक्ष कॉम्रेड आडम मास्तर यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत आक्रमकपणे अन्यायकारक कारवाई विरोधात रणशिंग फुंकले। 3 जुलै रोजी 4 हुतात्म्यांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल। जर मागण्या मान्य नाही झाल्या तर 16 जुलैला मुख्यमंत्री यांना घेराव घालणार आणि जर सोलापुरात मुख्यमंत्री नाही भेटले तर रिक्षा घेऊन पंढरपूर येथे घेराव कार्यक्रमाची घोषणा केली। उपस्थित रिक्षा चालकांनी हात उंचावून आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांदसाब मुजावर यांनी केले, तर आभार प्रदीप अंबाशिंगे यांनी मानले। व्यासपीठावर सलीम मुल्ला, चंद्रकांत गायकवाड, नागेश गायकवाड, कॉम्रेड युसुफ शेख मेजर, मोहसिन बागवान, मंगेश माने उपस्थित होते। या मेळाव्यात सोलापूर शहराबरोबर अक्कलकोट व बार्शी येथील रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते।